नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भातली. राज्यामध्ये सत्ता बदल होऊन सत्ता पालट होऊन जवळपास 2.5 वर्ष होऊन गेली आहेत, परंतु मदत आणि पुनर्विकास विभागाची जी आकडेवारी आली आहे त्यानुसार 2016 या वर्षामध्ये 3000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकार बदललेलं आहे, आश्वासनं देऊन झालेली आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी पहिले पाढे 55च अशीच काहीशी परिस्थिती आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचा आगडोंब कुणीही सत्तेवर आला तरी थांबायला तयार नाही. गेल्या वर्षभरात 3052 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यामागे दुष्काळ हेच मुख्य कारण होतं. दुष्काळानंतर पडलेल्या चांगल्या पावसानंतरही शेतमालाला भाव मिळाला नाही, हे दुसरं मुख्य कारण बनलं. उत्पन्न 12-13 क्विंटल वर्षाला निघायचं, 5-6 क्विंटल एकरी निघाले. ते बी मार्केट पडलेलं आहे. त्याचा खर्च येतं तुरीचा फवारणी केलं तर 20-25 हजार रुपये एकरी. मग राहतेच काय खाली? हां, काय नाही राहत. बारदाना घेऊन जायचं रिकामं घरी. डाळ 200 रुपये किलो आहे आणि आमचा माल जातोय 4000 रुपयानं, आणि त्यांच्याकडून घ्यायचं म्हणजे 200 रुपयाने घ्यायचं सरकारकडून. काय चाललंय काय आता हे सरकारलाच कळायला पाहिजे काय चाललंय काय नाही. ते इथं शेतकऱ्याची फक्त माते. मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हानिहाय आणि विभागनिहाय आकडेवारी जमा होते, ज्यात मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचं दिसतंय. अमरावती विभागात 1085, नागपूर विभागात 360 तर औरंगाबाद विभागात 1053 आत्महत्या झाल्या. तर सधन, पुणे आणि नाशिक विभागही आत्महत्येत मागे राहिलेला नाही. नाशिक विभागात 479 तर पुणे विभागात 75 आत्महत्या झाल्या. पण कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी ही राज्यातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी ही आमची मागणी आहे. सरकार पूर्णपणाने या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करते. आणखीन किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, हेच आता आम्हाला कळेनासं झाले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातलगांना सरकार 1 लाखाची मदत करतं. आत्महत्याग्रस्त कुटुंबापैकी 1621 कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र ठरली आहेत. अर्थात शिवसेनेनं कर्जमाफीसाठी सरकारला नोटीस दिली आहे, ज्याची डेडलाईन मात्र उद्धव ठाकरे सांगायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी राजाचं दुःख फक्त राजकीय भाषणा घोषणांपुरतंच उरलंय का, हा सवाल आहे. विशाल माने आणि रवी मुंडेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद.